आम्ही आज इथे पिंपळगावचे शेतकरी उपोषणाला बसलेलो आहोत. आमचा उपोषण करण्याचा हेतू आहे, आमच्या मागण्या होत्या की जुना जरंगी जो रस्ता आहे तो पूर्ण आम्हाला नीट व्यवस्थित करून द्यावा, तो बांधून द्यावा, ज्याची आमची बऱ्याच वर्षापासून त्या रस्त्याची अवस्था एकदमच वाईट आहे. आणि दुसरी मागणी अशी होती, त्या रस्त्याला महसूल दरबारी राज्य महामार्ग 17 नंबर अशी त्याची नोंद आहे. त्या नोंदीमुळे काय होतं, रस्ता तर काही नाहीये, म्हणजे रस्ता नाही, नालाच येतो आणि त्याला मात्र सरकारला राज्य महामार्गाचा आम्हाला टॅक्स भरावा लागतो जेव्हा जमीन खरेदी विक्री होते तेव्हा. तर ह्या दोन मागण्यांसाठी आम्ही उपोषणाला आज बसलेलो आहोत. 10 शेतकरी आहेत जे आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्यासोबतच रोज 10 ते 12 शेतकरी साखळी उपोषणाला बसले. म्हणजे आज आम्ही 20 लोक आहोत जे उपोषणाला बसलेलो आहोत. तर जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, म्हणजे दोन्ही मागण्या 100% पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. आमचं हे आमरण उपोषण चालूच राहील. आज सकाळी आम्ही मोर्चा काढलाय गावातून आणि त्या मोर्चाच्या द्वारे सुद्धा आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न केलाय की आमच्या किती बेसिक मागण्या आहेत. आपण जेव्हा म्हणतो की ह्या देशाचा मालक कोण आहे, तर शेतकरी मालक आहे. आपण हे भाषणांमध्ये खूपदा ऐकतो. जगाचा पोशिंदा कोण आहे, तर शेतकरी. आणि तो जगाचा पोशिंदा ह्या अधिकाऱ्यांच्या मागे, ह्या लोकप्रतिनिधींच्या मागे 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 फिरतायत. किती वर्षापासून त्यांना कागद देत आहेत, आमचं रस्ता करून द्या म्हणतायत. त्या रस्त्यामुळे अपंगत्व आलेले शेतकरी आहेत, ॲक्सिडेंट झालेले शेतकरी आहेत. तर असं असतानाही प्रशासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केलंय. तर ते दुर्लक्ष आता याच्या पुढे आम्ही ते खपवून घेणार नाही आणि आम्ही आमचं आमरण उपोषण सुरू ठेवू जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत.